तुम्ही देखील ओबीसी, एनटी, एसबीसी आणि विजे प्रवर्गातील असाल तर तुम्हाला देखील मिळू शकते 1,22,000 रुपयांपर्यंतचे शिष्यवृत्ती सोबत मोफत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण। तर मित्रांनो, याच्या संदर्भाची जाहिरात आलेली आहे, अर्जला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण माहिती सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, महाज्योतीकडून याच्या संदर्भात जे आहे तर ते अर्ज परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक आलेले आहे। बघा, बाकीच्या संस्थांचे फॉर्म सुरू झालेले होते, फक्त ओबीसी, एनटी, एसबीसी, विजे यांचे बाकी होते, तर त्याचे पण जे आहेत तर ते आता इथं सुरू झालेले। बघा, महाज्योती आणि वनआरटी या संस्थांचे जे आहेत तर ते अर्जाला आता सुरुवात झालेली आहे। 10/8/2026 रोजी आलेलं हे परिपत्रक 2026-27 या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील। बघा, याच्यामध्ये आता महाज्योती मार्फत कोणत्या कोणत्या प्रशिक्षण योजना ज्या आहेत तर ते राबवण्यात येतील, तर सगळ्यात आधी यूपीएससी, आणि हेच वनआरटी साठी पण असणार आहे यूपीएससी। त्याच्यानंतर राज्यसेवा, इथं पण राज्यसेवा हे पण राबवणार आहेत। त्याच्यानंतर एमईएस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, एमपीएससी गट ब आणि गट क, ग्रुप बी आणि ग्रुप सी। आता इथून थोडं वेगळं होतं, 5व्या नंबरला एसबीसी प्रवर्गातील जो गोवारी समाज आहे, गोवारी समाज, तर त्याच्यासाठी यूपीएससीचं प्रशिक्षण असेल, यूपीएससीचं प्रशिक्षण। एसबीसी समाजातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना राज्यसेवेचं प्रशिक्षण, आणि गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना सैनिक भरतीचं प्रशिक्षण, आर्मीचं प्रशिक्षण। पुढे त्याच पद्धतीने इथं भटक्या जमातीतील जे धनगर समाजातील आहेत तर त्यांना यूपीएससीचं प्रशिक्षण, धनगर समाजातील व्यक्तींना महाराष्ट्र लोकसेवा राज्यसेवेचं प्रशिक्षण, आणि धनगर समाजातील उमेदवारांना लष्करातील सैनिक भरतीचं प्रशिक्षण। तर एवढ्या सर्व योजना ज्या आहेत तर ते इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे। पात्रता काय, तर पहिल्यांदा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी, त्याच्या संदर्भात डोमिसाईल पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याला नॉन क्रिमिलेअर हे कंपल्सरी केलेलं आहे। विद्यार्थ्याने लष्करातील सैनिक भरतीसाठी तो 10वी पास पाहिजे। काय पाहिजे? 10वी पास पाहिजे। जर त्याला यूपीएससी, एमपीएससी आणि एमएस सारखी परीक्षा द्यायची असेल तर त्याची पदवी पाहिजे। आलं लक्षात? आणि प्रशिक्षणाची अंतिम निवड जी काही तुमची सीईटी परीक्षा होणार आहे त्याच्या आधारे केली जाणार आहे। सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम, या ज्या परीक्षा त्यांच्या पूर्व परीक्षा असतील तर पूर्व परीक्षा जशा असतील त्याच पद्धतीने होणार। म्हणजे राज्यसेवेचा जो पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्याच्यानुसार ही परीक्षा होते। आता वयोमर्यादा हा फार मोठा बदल करण्यात आलेला आहे यावेळी। यूपीएससी, एमपीएससी, राज्यसेवा, इंजिनिअरिंग कंबाईन ग्रुप बी साठी 19 आणि मॅक्सिमम 30 वय अट करून दिलेले, 30 या वयाची अट केलेली, आणि आर्मी साठी 17 ते 19 एवढंच वयाची अट जी आहे तर ते ठेवलेली आहे। आर्मी वगैरे साठी तेवढीच होती, परंतु याची वयाची अट खूप कमी करण्यात आलेली आहे, डायरेक्ट 30 जे आहे तर ते करण्यात आलेली आहे। प्रशिक्षणाचे स्वरूप हे अनिवासी असेल, लक्षात घ्या, ऑफलाईन स्वरूपाचं जे आहे तर ते असेल। अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागतील, ज्याच्यामध्ये बघा, आधार कार्ड लागेल, तुमचं जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, एनसीएल, 10वीचं प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ असल्याचं प्रमाणपत्र। आता इथं उत्पन्नाचा दाखला का नाही लागत, कारण की नॉन क्रिमिलेअर ऑलरेडी 8 लाखाच्या खालचं असतं। 8 लाख खाली ज्यांचं उत्पन्न असतं त्यांना नॉन क्रिमिलेअर भेटतं, म्हणून नॉन क्रिमिलेअर घेतल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला मागण्याची गरज पडत नाही। आता अर्ज कसा करावा? अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या नोटीस बोर्ड मध्ये जाऊन तुम्हाला तिथं जे आहे तर ते लिंक दिसणार आहे। फॉर एक्झाम्पल, मी जर इथे गेलो आणि त्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केली तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून रजिस्टर तुम्ही जे आहे तर ते करू शकता। तर हे अशा पद्धतीने ते आहेत। ओके, पुढे काय दिलेलं पाहू। अर्ज करण्याचा शेवटचा जो दिनांक आहे तर तो 23 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवा। 23 ऑगस्टच्या आधी तुमच्याजवळ सर्व कागदपत्र, एनसीएल वगैरे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात। ओके, तर एवढीच काही होती। बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात। सर्व समाजासाठी आता योजना सुरू झालेल्या आहेत। बाकी सर्व कोर्स धोरणानुसार टीआरटीच्या अंतर्गत बाकी योजना असतील, ओबीसी, एनटी, विजे, एसबीसी यांच्यासाठी महाज्योती आणि वनआरटी यांच्याकडून हे प्रशिक्षण जे आहे तर ते देण्यात येणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।